भाजपच्या 150 उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे। 29 फेब्रुवारी रोजी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर यादी जाहीर होणार आहे। पहिल्या यादीमध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहांसह राजनाथ सिंह आणि गडकरींच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता। लोकसभेसाठी नावे निश्चित होताच नारायण राणेंकडून मतदारसंघात चाचपणी घेण्यात येते। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील समीकरणांचा आढावा घ्यायला राणेंनी सुरुवात सुद्धा केली आहे आणि यावेळी लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले। आगामी लोकसभा निवडणुकांच्या हालचालींना आता वेग आलेला दिसतोय। 29 फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे। या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील। नागपूरमधील रामटेक मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार असताना सुद्धा भाजप या जागेसाठी आग्रही असल्याचं समजतंय आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला रामटेकची जागा देऊ नये अशी मागणी नागपूरच्या जिल्हाध्यक्षांनी केली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या भेटीमुळे उदयनराजे महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ उमेदवार असतील अशी चर्चाही सुरू आहे। जानकरांनंतर बच्चू कडू सुद्धा भाजपवर नाराज असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं आणि काम झालं की सोडून द्यायचं असं आहे, असा टोला सुद्धा कडूंनी लगावलाय। मराठी माणसाची फसवणूक करत केवळ भावनिक वापर केलाय असं म्हणत राहुल नार्वेकरांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे। तर राज्यसभेच्या जागेवेळी तुम्हाला मराठी माणूस दिसत नाही का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। शरद पवारांना अजित पवारांमुळे रायगडावर जावं लागलं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था बिकट असल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। मराठवाडा आणि विदर्भात 21,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। सरकारकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू आहे असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे। विरोधक आम्हाला काय घेणार तेच घेरलेले आहेत। विरोधी पक्षातील अजून 5 ते 6 आमदार फुटणार आहेत असा मोठा गौप्यस्फोट मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला। परभणीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा निर्धार मेळावा संपन्न झाला। राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं जाहीर केल्यानंतर हा मेळावा घेण्यात आला। महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली। राज्यामधील प्रश्नांवरून सरकारला घेणार असल्याचं मत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय। वायकरांवरील घोटाळ्याच्या आरोपाविरोधात मुंबई पालिकेने घुमजाव केलाय। पालिका आरक्षित भूखंडावरील हॉटेल बांधण्याच्या प्रस्तावाचा पुनर्विचार करणार आहे। पुण्याच्या शिरूरमधील पाबळ येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। वळसे पाटील यांचं भाषण सुरू असताना शरद पवार जिंदाबाद अशा घोषणा देत भाषण थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला। ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या वरळीमध्ये आज भाजपकडून विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय। राहुल नार्वेकर यांनी एकाच वेळी 21 कामांचं भूमिपूजन केलंय। वरळीतील उद्घाटन कार्यक्रमातून भाजपकडून ठाकरेंना थेट आव्हान देण्यात आलं। पिपाणी वाजवून आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतो आणि त्याच्यासाठी ती पिपाणी तुतारीच असते असं विधान करत जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला टोला लगावलाय। तसंच तुमच्यासारख्या मिंध्यांना कष्टकरी कुल्फीवाल्याच्या पिपाणीचं महत्त्व कळणार नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने संघटन बांधणीला सुरुवात झाली आहे। यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची स्थानिक विश्रामगृहात बैठक पार पडली।